छत्रपती संभाजीनगरमधील उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकामागून एक दोन मोठ्या घरफोडीच्या घटना समोर आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे। विशेष म्हणजे दोन्ही घटनांमध्ये सेवानिवृत्त व्यक्तींच्या घरांना चोरट्यांनी लक्ष्य केलंय। प्रतापनगर आणि श्रेयनगर भागात झालेल्या या धाडसी चोरांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। तर या प्रकरणी उस्मानपुरा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पहिली घटना प्रतापनगर येथील कासलीवार रेसिडेन्सीमध्ये घडली। येथे रहिवासी आणि सेवानिवृत्त किरण बालाजीराव कुलकर्णी हे 9 मार्च रोजी कामाच्या निमित्तानं पुण्याला गेले होते। 18 मार्च रोजी सकाळी जेव्हा ते परतले तेव्हा घराचं कुलूप तुटलेलं दिसलं। चोरट्यांनी कपाटाचे ड्रॉवर तोडून तब्बल 1,06,300 रुपयांचा ऐवज लंपास केला। त्या सोन्याची मिनी मंगळसूत्र, चांदीचे दागिने, पूजेचे साहित्य, बँक लॉकरच्या चाव्या आणि 10,000 रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे। तर दुसरी घटना अवघ्या काही तासांच्या अंतराने श्रेयनगर मधील श्रीराम बिल्डिंग मध्ये घडली। 71 वर्षीय सेवानिवृत्त सुरेश बापूराव खडके हे पत्नीसह मंदिरात दर्शनासाठी गेले होते। अवघ्या एका तासाच्या कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोंडा तोडून घरात प्रवेश केला। कपाटातून सुरेश खडके यांची 50,000 रुपयांची रोकड आणि त्यांच्या भावाची 30,000 रुपयांची रोकड असा एकूण 80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय। तर एकाच परिसरात लागोपाठ झालेल्या घरफोड्यांनी पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। पहिल्या घटनेचा तपास पोलीस हवालदार सामसे करतायत, तर दुसऱ्या घटनेचा तपास पोलीस हवालदार खिल्लारे यांच्याकडे सोपवण्यात आलाय। दरम्यान भर वस्तीत आणि वर्दळीच्या ठिकाणी दिवसाढवळ्या आणि रात्रीही चोऱ्या होत असल्याने गुन्हेगारांचं मनोबल वाढल्याचं दिसतंय। उस्मानपुरा पोलिसांनी या दोन्ही प्रकरणात गुन्हे दाखल केले असून संशयितांचा शोध सुरू आहे।